विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि या रचलेल्या पायाला ज्यांनी वैराग्याचा कळस चढविला असे असणारे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय यांचा आपल्या सर्वांच्या पाठातील असणारा गोडासा 4 चरणाचा अभंग अगदी आजच्या दिवसाला साजेल असा या ठिकाणी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। खरं तर आज या ठिकाणी एकत्रित येण्याचं आयोजन प्रयोजन आपण सर्वच जण जाणत आहात। कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई आजींना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी त्यांच्या या 3ही मुलांनी पुतणींनी या ठिकाणी नातवंडांनी अतिशय गोड अशी त्यांची हौस पुरवलेली आहे आणि म्हणून हौसाबाई आजींची या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाव आज शोभलेलं आहे। अतिशय गोड अतिशय सुंदर असं आज या ठिकाणी भव्य दिव्य ज्ञानदानाचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण या कुटुंबाचे ऋण व्यक्त करते आणि सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल 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 विठ्ठल। खरं तर आज या ठिकाणी आपण सर्वजण अतिशय भाग्यानं एकत्रित आलेलो आहे कारण भगवंताची खूप मोठी कृपा आहे। नवे नवे संतांनी आमच्या जीवनामध्ये केलेला हा अनन्यसाधारण उपकार आहे। म्हणून तुमच्यासारख्या थोर अशा संतांच्या दर्शनाचा योग आज खरं तर माझ्या वाट्याला आला कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची हो माझ्यावर कृपा बहुतांची माझ्यावर कृपा बहुतांची हो माझ्यावर कृपा बहुतांची माझ्यावर कृपा बहुतांची हो लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची। आणि म्हणून संतांनी आमच्या जीवनामध्ये केलेला हा अनन्यसाधारण उपकार आहे। खरं तर घरातनं परिवारातनं आपल्या आवडीची व्यक्ती निघून जावी असं एकाही व्यक्तीला वाटत नाही, परंतु आज या धावपळीच्या युगामध्ये जगामध्ये थोडंसं पुढे चालता चालता आपण जर पाठीमागे आपल्या घरामध्ये वळून पाहिलं तर आपल्या घरातले पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील गेले, नातवंड गेली, पतवंड गेली, तुम्हालाही जायचंय आणि मला सुद्धा एक ना एक दिवस जायचंय। संत महात्मे म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। अतिशय गोड प्रमाण संत महात्मे म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जायचंच आहे। ज्या पद्धतीने विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये अतिशय गोड वर्णन केलं की आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा। वास्तव इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा आहे। एकसारख्या विचारांची एकही व्यक्ती या ठिकाणी नाही आहे। जसं की प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा आहे, अगदी हुबेहूब त्याच पद्धतीनं या देहाच्या स्वभावाचं वर्णन माझ्या संतांनी केलेलं आहे। आणि म्हणून मौली ज्ञानोबराय म्हणतात की या देहाचा स्वभावच आहे की नाश पावणं
या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. पुन्हा ज्ञानोबरायांनी ओवी सांगितली दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात की उपजते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वारंवार संत महात्मे सांगत आहे, जसं की घरामध्ये परिवारामध्ये काही काही लहान लहान बाळं तुम्हाला मला त्रास देतात की आई बाबा मला गेम खेळण्यासाठी मोबाईल पाहिजे, थोडी लिंक लावत जा पटपट. तुम्ही आम्ही त्या मोबाईलला छानसा पासवर्ड टाकतो आणि मोबाईल मुलांच्या हातात देऊन टाकतो. मुलांना कळतं की आई बाबांनी मोबाईलला पासवर्ड टाकला म्हणून ती मुलं हुशार असतात, पुन्हा माघारी मोबाईल देऊन टाकतात. का तर तो पासवर्ड फक्त आई बाबांना ठाऊक आहे. अगदी हुबेहूब तुमच्या माझ्या आयुष्याची व्यथा कथा तीच आहे. भगवान परमात्म्यानं या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाची उत्पत्ती केलेली आहे. नवे नवे तुम्ही आम्ही सुद्धा इथे जन्माला आलेलो आहे. पण या विश्वातील प्रत्येक जीवाचा पासवर्ड भगवंतानं त्याच्याकडे ठेवलेला आहे आणि त्या पासवर्डचं नाव आहे तुमचा माझा मृत्यू. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल कसं, प्रश्न पडला असेल की असं कसं भगवंतानं मृत्यूचा पासवर्ड त्याच्याकडे का ठेवावा. उदाहरण पाहायचं ठरलं तर इथं आलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहज प्रश्न केला की तुमच्या जन्माची तारीख सांगा, प्रत्येकाचा हात उंचावेल. पण त्याच्या अपोजिट जर प्रश्न केला की तुमच्या मृत्यूची तारीख सांगा, एकालाही सांगता येणार नाही. का तर संतांनी वारंवार सांगितलं. उदाहरण पाहायचं ठरलं तर आज या ठिकाणी मी बोलली असती की नाही दादा क्षमा करा पण माझी तब्येत बरोबर नाही, मी कीर्तनाला नाही पोहोचू शकत. तर दादांनी रात्रीतून काय केलं असतं, एखादे महाराज दुसरं कोणीतरी सुचवलं असतं किंवा या विद्यार्थ्यांमधलं एखाद जणांनी कीर्तन केलं असतं. कीर्तनाला मी नाही आली तरी माझ्या बदली इथं कोणीतरी आलं असतं. पण एकदाचा काळ तुमच्या माझ्याकडे धाव घेऊन आला, त्या काळाला तुम्ही आम्ही बाबा म्हणू शकतो का आज मला मरायचं नाही माझ्या बदली त्याला घेऊन जा, म्हणू शकतो नाही म्हणू शकत. का तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काळाचीही उडी पडील बाजे सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप. आ काळाची उडी पडेल माझे बाप, काळाची एवढी पडेल माझे नाव. काळाची उडी पडेल माझे बाप, एवढी पडेल माझे. सोडविना तेव्हा माय बाप, माया बाप सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप. माय बाप रे नाम. वा अतिशय गोड. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आपल्याला सोडवण्यासाठी अंतकाळी कोणी येणार नाहीये. आणि म्हणून वारंवार संत महात्मे म्हणतात की अतिशय भाग्यानं हा सुंदर असा नरदेह मिळालाय बरं का. बघा मी नेहमी उदाहरण सांगते की आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, खूप पुण्यवान आहोत की मनुष्य योनीमध्ये भगवंतानं आपल्याला पाठवलंय. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. 84 लक्ष योनी फिरलो आणि मग मनुष्य योनी तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे. आणि शिवाय भगवान परमात्म्यानं सुंदर हा नरदेह दिलेला आहे. आता थोडं लिंक लावा. बघा थंडीचे दिवस आहेत बरं का, खूप थंडी आहे सध्या. सहज सकाळी सकाळी चहाची इच्छा होते, कडक कडक चहा प्यावा आणि चहा पिण्याची इच्छा व्हावी आणि चहासोबत तुम्ही आम्ही बिस्किट खायला घेतलं. त्या बिस्किटच्या पुड्यामधून एक बिस्किट बाजूला काढावं आणि चहाच्या कपमध्ये बुडवावं. बघा बरं का आपण किती हुशार आहे. एक बिस्किट आपण काढून कपमध्ये बुडवावं आणि ते बिस्किट वितळायच्या आत पटकन आम्ही घेतो तोंडात टाकतो की नाही, हो म्हणा. वा तुम्ही बिचारे नाश्ते करत नाही सकाळचे म्हणून तुम्हाला ठाऊक नाही, लहान लहान मुलांना ठाऊक आहे. ते बिस्किट वितळायच्या आत पटकन काही सेकंदाच्या आत उचलतो आणि आपल्या तोंडात टाकतो. बिस्किटचा पुडा 10 रुपयाचा आहे, 5 रुपयाचा आहे, पण तरी सुद्धा आम्ही ते एका बिस्किटासाठी एवढे सावध आहे. तसं भगवंतानं आम्हाला इतका सुंदर गोरा गोमटा देह दिला पण आम्हाला काही त्याचं महत्व अद्यापही उलगडलं नाही. मग भगवंतानं हा देह नेमका कशासाठी दिला. देवे दिला देवा. आ देवे दिला देवा,
देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला पाठा बाधिकेचा. इतका सुंदर असा नरदेह त्या भगवंतानं आपल्याला दिलेला आहे, पण शोकांतिका वाटते आम्हाला काही त्याचं महत्त्व कळलं नाही. आम्हाला या नरदेहाचं महत्त्व कधी कळतं, ज्यावेळी आमचा एखादा दात दुखायला लागतो. आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो, सहज ते डॉक्टर सांगतात की लाख रुपये खर्च येईल हो. मग आम्हाला कळतं की आमच्याकडनं काय चूक झाली. आम्हाला आत्तापर्यंत या नरदेहाचं महत्त्व कळलं नाही. भगवंतानं देताना फुकट दिला, फुकट. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. परमभाग्याची संपत्ती भगवंतानं आम्हाला देऊन सुद्धा आजचं तुमचं माझं जे काही जीवन आहे ना, ते फक्त आणि फक्त, मी नेहमी उदाहरण सांगते, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहज तुमची माझी इच्छा व्हावी. रस्त्यानं जर आम्ही प्रवास करत असलो तर सहज इच्छा उत्पन्न व्हावी की ऊसाचा रस प्यावा, आणि त्या ठिकाणी आम्ही थांबावं, गाडी पार्क करावी आणि खुर्चीवरती बसावं. सहज मालकाला प्रश्न करावा की का हो दादा, इथे घाण्याला जो बैल जुंपलेला आहे तो बैल सकाळपासनं किती फिरला असेल. ते दादा म्हणतील मला नाही ठाऊक. बैल घाण्याला जुंपलेला आहे, गोलगोल 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 फिरतोय. उदाहरण बैलाचं दिलं, पण तुमची माझी अवस्था तीच आहे. आज आम्ही सुद्धा जगतोय जगतोय जगतोय, फिरतोय फिरतोय फिरतोय, पण स्वतःची ओळखच स्वतःला नाहीये. भगवान परमात्म्यानं आपल्याला या मृत्यू लोकात पाठवलंय, पण नेमकं कशासाठी पाठवलंय, मी नेमका कोण आहे, अद्यापही याचं उत्तर आपल्याला उलगडलेलं नाही. अंतकाळी आम्ही हा देह ठेवल्याच्या नंतर जायचंय कुठे. संत महात्मे म्हणतात, आलासी कोठोनिया दासी कवन्या रे ठाया. आलासी कोठोनिया दासी कवन्या रे ठाया. घरदार अवघी लटकीत माया. अवघी लटकीचा माया. सावध होई बापा, काय लागला मापा. संत महात्मे वारंवार आम्हाला सांगतात की तो काळ तुमच्या माझ्यावरती झडप घेण्यासाठी टपलेला आहे, म्हणून आता तरी स्वतःला जाणून घ्या. आणि म्हणून वारंवार संत महात्मे म्हणत आहे की बाबांनो, जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं मनुष्य योनीचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे भगवंत प्राप्ती, प्रभू परमात्म्याला जाणून भक्ती. पण तुमची माझी अवस्था आजची अशी झाली की तुम्हाला मला जर रात्रीचं झोपायचं असेल तर आपण अंथरूण करतो, पुन्हा उडत नाही, पुन्हा उचलतो, पुन्हा इथे टाकतो, पुन्हा उचलतो, पुन्हा तिथे टाकतो. रात्र जर संपूर्ण अंथरूण टाकण्यात गेली तर झोपणार कधी. तसं पाणी वाहून गेल्याच्या नंतर बंधारा बांधण्यात अजिबात मजा नाही. जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत माझ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. कारण हा सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे, पण त्याचं महत्त्व आपल्याला कळलं नाही. पण देवी देवतांना सुद्धा या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा प्राप्त होते. नवे नवे स्वर्गामध्ये काही कमी का हो. आता मी स्वर्ग रिटर्न नाही, पण सांगू का तुम्हाला, स्वर्गात कमी काहीच नाही. काय काय आहे स्वर्गामध्ये संतांनी लिहून ठेवलं. जिथे महासत्ताची भंडारे, अमृताची कोठारे, जिवे लागे खिल्लारे कामधेनूची. स्वर्गामध्ये इतकं सगळं अनन्य साधारण सुख असताना सुद्धा देवी देवतांना या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा प्राप्त. मृत्युलोकी वावा मृत्युलोकी वावा. अतिशय गोड. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आपण आज या मृत्यू लोकामध्ये जीवन जगतोय. नेहमी स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, आपल्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसत नाही. पण या मृत्यू लोकामध्ये येऊन आपल्याला त्याचं महत्त्व कळलं नाही.
देह मिळाला पण त्याचं महत्त्व काही कळलं नाही. पण देवी देवता सुद्धा या मनुष्य देहासाठी हापापलेले आहेत. नवे नवे त्यांना सुद्धा या मृत्यूलोकामध्ये येण्याची इच्छा प्राप्त होते. हेच तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. इहलोकी जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड या ठिकाणी नियोजन. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वारंवार संत महात्मे म्हणत आहे की बाबांनो, मनुष्य योनीमध्ये जन्माला आलात ना तर त्याचं साध्य पहिल्यांदा करून घ्या, ते म्हणजे भगवंत प्राप्ती, प्रभू परमात्म्याला जाणून भक्ती. याच्यासाठी आम्हाला वेगळा असा अट्टहास करण्याची अजिबात गरज नाही. देव 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 ही संकल्पना आहे तरी काय, आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची होत आई. पण आम्हाला आत्तापर्यंत हेच उलगडलं नाही की भगवंत नेमका कुठे आहे, हेच आम्हाला कळलं नाही. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तुझं आहे तुझं पाशी, परी तो जागा चुकलासी. जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला मला प्रश्न केला की बाबांनो, मनुष्योनी जन्माला आलात ना, ज्याच्यासाठी पाठवलंय ते पहिल्यांदा पूर्ण तुम्ही कार्य केलं का? मग भगवंताला तुम्ही पाहिलं का? हा प्रश्न समजा तुकोबरायांनी आम्हाला विचारला तर आमचं उत्तर काय येईल? देव काय कुठे पाहण्याची गोष्ट आहे का? देव कुठे दिसतो का? दिसतो का? तुकोबरायाने आम्हाला प्रश्न केला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव पाहिला का तुम्ही, देव पाहिला का? देव पाहिला का तुम्ही, देव पाहिला का? आणि म्हणून तुकोबरायांनी प्रश्न केला, भगवंताला तुम्ही पाहिलं का? तर भगवान परमात्म्याला जर पाहायचं असेल तर संतांनी आम्हाला प्रमाण दिले की देव सद्गुरूपाशी आहे, वारंवार सांगू काहे तुका म्हणे गुरुभजनी, आणि देव भेटे तदक्षणी. जर भगवान परमात्म्याला तुम्हाला मला पाहायचं असेल, खूप अतोनात तुमची माझी इच्छा आहे, जिज्ञासा आहे भगवंताला पाहायची, तर खूप मोठी खुशखबर आहे. आत्ता जानेवारी महिन्यामध्ये येत्या 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारीला या 3 दिवसांमध्ये
सांगली या ठिकाणी संत निरंकारी मिशनच्या वतीनं सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन कृपा आशीर्वादाने खूप मोठ्या समागमचं नियोजन केलेलं आहे. अनमोल अशा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला मला ते करून देतात आणि मनुष्य योनीचं साध्य तुम्ही आम्ही त्याने करू शकतो भगवंताला जाणून. विठ्ठल विठ्ठल त्या प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आम्हाला सद्गुरू वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाया आधी आधी आम्हाला हरी प्राप्ती सेवा हे हरी प्राप्ती शिवपाय हरी प्राप्ती शिवपाय हरी प्राप्ती शिवपाय हरी प्राप्ती शिवपाय क्या बात है तेरे साधके साधने 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 वा अतिशय गोड. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. जीवन जगत असताना भगवंत आमच्या अंतकरणात साठावा असं जर वाटत असेल आम्ही त्याचे दास आहोत असं दास्यत्व जर पत्करायचं असेल तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो तेव्हा तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आपण 3 किलोचं होतो बरं का. आणि जेव्हा तुमचा माझा अंत्यविधी होणार आहे तेव्हा तुमची सुद्धा आणि माझी सुद्धा राखी 3 किलोची भरणार आहे. मग उर्वरित जीवनामध्ये इतका सगळा गर्व अहंकार मीपणा कशासाठी आहे. संतांनी सांगितलं मी तूपणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. या प्रभू परमात्म्याला जर आपल्याला पूर्णतः तन मन धन समर्पित करायचं असेल तर त्याच्यासाठी मी आणि तूपणा सोडावा लागेल. कारण वारंवार जीवन जगत असताना सहज तुम्हाला मला कोणी प्रश्न केला की बाबा तू कोण आहेस. समजा मला प्रश्न केला तर मी सांगेल मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी सरपंच आहे, मी पोलीस पाटील आहे, मी चेअरमन आहे. असे मोठमोठे हुद्दे तुमचे माझे सांगून देऊ, पद प्रतिष्ठा सांगून देऊ, पण आपण मुळीच हे नव्हे बरं का. मी वासुदेव तत्वता मी वासुदेव तत्वता चलो येईल विचारिता आहे ठाऊक सौभाग्य संता नाही तुझा आणि मागुताना येईल विचारिता आहे ठाऊक सौभाग्य संता नाही तुझा आणि मागुताना मागुताना. वा अतिशय गोड प्रमाण. त्या प्रभू परमात्म्याचे आपण तत्व म्हणजे अंश आहोत. जीव आणि शिवाचं नातं आहे दोघांचं. हे नातं एकरूप करण्यासाठी वारंवार संतांनी सांगितलं संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जीवनामध्ये वारंवार सत्संग पाहिजे, समागमाची जोड पाहिजे, संतांचा सहवास जीवनामध्ये पाहिजे तर कुठेतरी भगवंत प्राप्ती होईल. आणि मग आम्ही कुठेतरी म्हणू की देवा खरंच मी तुझे दास आहे बरं का. पण आमच्या जीवनातला गर्व अभिमान मीपणा आपण सोडायला त्यागायला तयार नाही. म्हणून तुकोबरांनी सांगावं गर्वाने वागू नको भल्या मानसा, गर्वाने वागू नको भल्या मानसा, कोण दिवस येईल कसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा. शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची, शेतीवाडी बैलगाडी आहे तो कोणाची, शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची, शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची, स्वतःच्याच देहावर फौज यमाची, स्वतःच्या देहावर फौज यमाची. गर्वाने वागू नको भल्या मानसा, गर्वाने वागू नको भल्या मानसा, कोण दिवस येईल कसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कसा
संत महात्मे म्हणत आहे की कोणता दिवस तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कसा येईल हे आपण सांगू शकत नाही. इथे बसून तुम्ही आम्ही आनंद घेतोय कीर्तनाचा. बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. अनंत जन्मीचं सुकृत घेऊन खरं तर तुम्ही आम्ही जन्माला आलो. म्हणून या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही बसलो. नवे नवे भगवंताचं नाव आपल्या मुखात येतं आहे. आणि म्हणून वारंवार संत महात्मे म्हणतात की या सगळ्या गोष्टी बाजूला सारून देऊन इस्टेट प्रॉपर्टी बायका पोरं गाडी बंगला हा सगळा अट्टाहास बाजूला ठेवून आपण त्या प्रभू परमात्म्याचे एकदाशे दास झालो की मग मात्र देव माझा मी देवाचा आणि हीच माझी सत्यवाचा या अवस्थेला तुम्ही आम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संत महात्मे नेहमी म्हणत आले आतापर्यंत की बाबांनो त्याच्यासाठी कुठेतरी जागे व्हा. तुम्ही म्हणाल ताई अहो आज तर इथं वर्ष श्राद्धाला यायचं होतं. मग आम्ही सकाळीच उठलो, घरातली पटपट पटपट सगळी कामं आटोपली, मग आम्ही चालत चालत इथपर्यंत आलो. आम्ही जागच आहे ना. आम्ही जसं जन्माला आलो तसं जागच आहे. आपण जागे आहोत हो, पण आपण या मोहमायेसाठी खूप जागा आहे. म्हणून संतांना कुठेतरी सांगावं लागलं की बाबांनो आता तरी जागे व्हा, आता तरी सावध व्हा. आता जागा रमाईनो जागा, आता जागा रमाईनो जागा. आणि म्हणून वारंवार संतांनी सुद्धा सांगितलं की बाबांनो सावध होऊन जीवन जगा, जेणेकरून तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कोणता दिवस शेवटचा असेल तो तुम्ही आम्हाला ठाऊक नाही. आणि म्हणून संत महात्मे नेहमी म्हणत आले आतापर्यंत कुंभार गडी तो घडा, त्या घड्याला जातो तडा, जीव पाण्याचा बुडबुडारे भरोसा याचा नाही. त्याच्यासाठी आपण नेहमी प्रभू परमात्म्याचे दासच राहिलो पाहिजे. आता भगवंताचे दास म्हणजे काय हो? मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही 20-30 रुपयाचा नारळ घेऊन जातो आणि एका नारळाच्या बदल्यामध्ये हजारो मागणी भगवंताकडनं मागून घेतो. देवा यावर्षी मुलीला चांगलं स्थळ मिळू दे, मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागू दे बरं का देवा. 30 रुपयाच्या बदल्यात नाही देऊ शकत तो. आणि म्हणून मी नेहमी सांगते मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याकडे जर मागायचंच असेल ना तर भक्तीचं दान त्याच्याकडनं मागून घ्या गड्या, भगवंताला मागून घ्या. संतांनी सांगितलं दान भक्तीचं मागाव, दान भक्तीचं मागाव, गुरु चरणाव झुकून मागाव, गुरु चरणाव झुकून मागाव, गुरु चरणाव झुकून मागाव, गुरु चरणाव झुकून मागाव. वैरद्वेष निंदा सोडून दे, सर्वांना तू सन्मान दे. वैरद्वेष निंदा सोडून दे, सर्वांना तू सन्मान दे. तुला मानवा कितींदा सांगावं, तुला मानवा कितींदा सांगावं, गुरु चरणाव झुकून वागावं, गुरु चरणाव झुकून वागावं, गुरु चरणाव वा वा. आणि म्हणून वारंवार संतांनी सुद्धा सांगितलं की बाबा दास्यत्व जर पत्करायचं असेल तर झोकून दे स्वतःला, तन मन धन सगळं काही समर्पित करून टाक आणि मग स्वतःला तुम्ही आम्ही दास्यत्व पत्करू शकतो. नवे नवे आपण म्हणू शकतो देवा आमच्या जीवनामध्ये थोडंसं दुःख आलं की आम्ही देवाला म्हणत नाही देवा तू माझा आहेस रे, नाही म्हणत. उदाहरण पाहायचं ठरलं तर ऐका महिला मंडळ,
आपल्या घरामध्ये कदाचित जर कधी भांडणं झाली आणि आपल्याला नाही कंट्रोल झालं तर आपण लगेच शेजारच्या मैत्रिणीला सांगायला जातो. ती बिचारी रडून ऐकते बरं का, बिचारी रडून ऐकते. आपण थोडंसं बाजूला गेलो की सगळ्या विश्वाला हसून सांगते, हिच्या नवऱ्यानं रात्री हिला खूप मारलं, हिच्या घरात खूप भांडणं झाली. म्हणून अशी अवस्था जर कोणत्या स्त्रीच्या बाबतीत असेल ना, माझी हात जोडून कळकळची विनंती आहे तुम्हाला, एक दिवस स्वतःच्या खोलीचा दरवाजा बंद करा, स्वतःच्या घरामध्ये स्वतःला कोंडून घ्या आणि रडा माझ्या भगवंतासाठी आणि सांगा माझ्या देवाला, देवा या जगात तू सोडून मला कोणी नाही रे. तू माझी आई आहे, तू माझा बाप आहे, तू माझा सखा आहे, तू माझा मित्र आहे, बंधू बहीण चुलता तूच आहे माझं सगळं काही. नाहीये मला तू सोडून कोणी. 100% माझा भगवंत संकटात धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण आतापर्यंत प्रत्येक संतासाठी तो धावून आलाय. मागे पुढे उभा राहून त्यानं सांभाळ केलाय. मागे पुढे उभा राहे सांभाळित. आणि आघात निवारा. अतिशय गोड. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वारंवार ही भक्ती साध्य करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या पद्धतीने भक्ती साध्य केली तशी भक्ती तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. उदाहरण पाहायचं ठरलं तर ज्यावेळी जगद्गुरु तुकोबराय नामचिंतन करायला बसतात तेव्हा तुकोबराय खेद व्यक्त करतात. माझे हे शब्द खरंच लाख मोलाचे आहे, शब्द खूप महत्त्वाचे आहे, लक्ष देऊन ऐका जरा. तुकोबराय जेव्हा नामस्मरण करायला बसायचे त्यावेळी अक्षरशः शिंक यायची, जांभळी यायची, खोकला यायचा. त्यावेळी तुकोबराय खेद व्यक्त करतात की देवा मला शिंक, जांभळी आणि खोकला आल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही रे, मला खूप वाईट वाटतं. शिंक, जांभळी, खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला, ही अवस्था तुकोबरायांची. म्हणून तुकोबराय नामचिंतन करायला बसले की अक्षरशः समोर वाघ येऊन बसायचा, अंगावरनं साप जायचे, विंचू जायचे, तरी तुकोबरायांना कळायचं नाही किती एकरूप अवस्था माझ्या भगवंताशी. आता वाघाची भीती आहे, आपण कीर्तनाला जायचं म्हटलं तरी गोदडीत झोपून घेतो. डोकं सांगण्याचा भावार्थ एक आहे, द्याना विश्वास टाकून भगवंतावरती, नाही तो काही करणार, कारण संपूर्ण विश्व चालवणारा माझा भगवंत आहे हो. आणि म्हणून वारंवार म्हटल्या गेलं की जीवन जगत असताना तशी भक्ती तुमची माझी होणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही नामचिंतन करत असताना अक्षरशः अंगावरती शहारे येवस्तोपर्यंत, डोळ्यातनं खळाखळ पाणी येवस्तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. मग स्वतःला दास म्हणून घ्या, मग स्वतःला धन्य म्हणून घ्या. हेच तुकोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. जन्मालो, धन्य
अतिशय गोड. आणि म्हणून वारंवार संत महात्मे म्हणतात की भगवान परमात्म्याचा एकदाच दास्यत्व तुम्ही आम्ही पत्करलं ना, मग मात्र सुख दुःखाच्या पलीकडच्या अवस्थेला तुम्ही आम्ही पोचून जाऊ. आणि म्हणून या आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगत असताना सुख दुःख चढ उतार रात्र दिवस जसं आहे तसं चालूच असतं. पण त्याच्यासाठी वारंवार संतांनी सांगितलं, जर जीवनामध्ये सच्चिदानंद ही पदवी जर तुम्हाला मला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अतिशय साधा आणि सोपा परमार्थ संतांनी आम्हाला शिकवलेला आहे. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. या अनंताला जर आळवायचं असेल तर जीवनाचं सत्य पहिल्यांदाच जाणून भक्ती करा गड्या. बघा, या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही बसलोय बरं का, पण काही काही व्यक्ती या ठिकाणी बसल्यात फक्त देहानी बसल्यात, मन मात्र इकडे तिकडे सैरा वैरा धावतंय. हा परमार्थ भगवंताला आवडत नाही. यानं कधी सच्चिदानंद पदवी तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही. हे मन खूप चंचल आहे, खूप चपळ आहे. आणि म्हणून मौत चंचल चपल मौत चंचल चपल येता जाता न लगे वेळ येता जाता न लगे वेळ मौत चंचल चपल मौत चंचल चपल येता जाता न लगे वेळ वा वा. आणि म्हणून हे मन एका जागी स्थिर बसू शकत नाही, पण हे मन तुम्हाला मला एका ठिकाणी स्थिर करावं लागेल. तुकोबराय म्हणतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला से आनंद. या अवस्थेला संत पोहोचले बरं का. संतांनी हे मन भगवंताच्या चरणी ठेवलं. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. संत महात्मे वारंवार पुन्हा पुन्हा येथे जन्मालाच आले नाही, कारण ते मोक्षपदाचे वाटेकरी झाले. मोक्ष म्हणजे काय? मोहमायेचा क्षय, या सगळ्या गोष्टींचा क्षय होणं. पण या देहामध्ये जी वासना दडलेली आहे ना, ती आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. बघा, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं पक्क ठरवलं की नाही आज मला नामस्मरण करायचंय, त्यानं डोळे झाकावे आणि त्याला भलतंच आठवतो. नामचिंतन त्याच्या डोक्यातूनच जातं. त्याला भलतंच आठवतं, काय पोरग उन्हात गेलं, काय लाईटच गेली, काय शेताला पाणीच द्यायचं राहिलं आज, अशा गोष्टी आठवतात. म्हणजे काय, या देहामध्ये जी वासना आहे ती आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. पण त्याच्या अपोजिट 50,000चा पैशाचा बंडल जर आपल्याला मोजायला दिला तर तंत पैसे भरतात. एक नोट सुद्धा माझी नाही जाते एक्स्ट्रा, तुमची मला ठाऊक नाही, एक नोट सुद्धा एक्स्ट्रा जात नाही. इतकं मन लावून ते पैसे तुम्ही आम्ही मोजतो गड्या. सांगण्याचा भावार्थ एक आहे, संत महात्मे म्हणतात या वासनेवरती आपल्याला विजय मिळवावा लागेल. कारण ती वासना काय आहे हो, नाथबाबा म्हणतात वडाळ गाई आहे. वासना वडाळ गाई गड्यांनो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यांनो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई हा हा वासना वडाळ गाई गड्यांनो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यांनो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई हे वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई तरुण वडवतीचा पायी वडावतीचा बाई तरुण वडवतीचा पायी वडावतीचा बाई वासना 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 वडाळ गाई गड्यांनो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यांनो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई हे वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं गो मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया आणि म्हणून नाथबाबा म्हणतात की संगत सुद्धा जीवनामध्ये करत असताना तुम्ही आम्ही कधी राजाची संगत करू नये. ती संगत करत असताना एखाद्या संताची संगत करावी, जेणेपर्यंत तुम्हाला भगवंतापर्यंत पोचून देईल. आणि म्हणून जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती संतांनी विजय मिळवला. संतांना हे कळलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी ह्या मोहमायेला बाजूला सारावं लागेल. आता थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. हे जीवनाचं सत्य जाणत असताना ह्या दोन डोळ्यांनी समोर तुम्हाला मला जितकं काही विश्व दिसतं हे सगळं विश्व मिथ्या आहे. मग इथे नेमकं सत्य काय? सत्य काय आहे? सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला
माझं भगवंत सत्य आहे, बाकी सगळ्याच गोष्टी मिथ्या आहेत. म्हणून संत महात्मे नेहमी वारंवार तुम्हाला मला सांगत आहे की बाबा हे जीवनाचं खरं सत्य तू जाणून घे. मी नेहमी सांगते, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही आम्ही कोणतंही काम करत असू द्या, अचानक एखाद्या पाहुण्या रावळ्यांमधून फोन येऊ द्या की तुम्ही संध्याकाळी वाढदिवसाला या, नाही पोचलं तरी चालेल. पण त्याच्या अपोजिट जर तुम्हाला मला फोन आला की तुम्ही अंत्यविधीला याच संध्याकाळी, हातातलं काम खाली टाकून आपण पहिलं अंत्यविधीला गेलो पाहिजे का? तर अंत्यविधीला गेल्याच्या नंतर जी पेटलेली चिता असते स्मशानभूमीमध्ये, त्या चितेकडे 5 ते 10 मिनिटं एकटक पाहत राहा. ती चिता आपल्याला सांगते, अरे वेड्या, जन्माला आल्यापासनं मरेपर्यंत ज्या परिवारासाठी धडपड करीत राहिलास ना, त्याच परिवारातल्या लोकांनी तुला एकट्याला इथं जाळून टाकलं आणि सगळं असणारा मोहमायेचा बाजार तुझ्याकडे पाठ फिरून निघून गेला. हे जीवनाचं सत्य आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलं, आपुली आपण करा सोडवणं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून 8 दिवसातनं तरी एकदा तरी स्मशानभूमीत तुम्ही आम्ही चक्करला जाणं गरजेचं, हे जीवनाचं सत्य जाणण्यासाठी. मी नेहमी गमतीशीर एक उदाहरण सांगते की तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं सगळीकडे फिरण्याचा योग येतो. कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, अगदी कुठंही गेलं 5 ते 10 मिनिटं बसलं की लोक विचारतात, ताई तुमचं गाव कोणतंही? गावाचं नाव सांगितलं की लोक म्हणतात, ताई तुम्ही खरंच आमचे पाहुणेच आहे. कुठं ना कुठेतरी वेलात वेल हा गुंतलेला आहे, धाग्याला धागा हा जोडलेलाच असतो. आता उदाहरण सांगते, मग असे मी आले 2च मिनटं बरं का, तिथं बसले फक्त, आणि मला ह्याच परिवारातल्या दादाने प्रश्न केला, म्हणे ताई तुमच्या मुलीला शिकवायला आमच्याच ओळखीचे मॅडम आहेत, देशमुख मॅडम म्हणून. म्हटलं मला तर काही एवढी आयडिया नाही. म्हणजे लगेच ओळख सांगून मोकळे झाले. बरोबर, काही ना काहीतरी तुमचं माझं सुद्धा काहीतरी रिलेशन निघेल, पण त्याच्यासाठी खूप वेळ चर्चा करावी लागेल. एवढा तुमच्या काही वेळ नाही, माझ्या काही वेळ नाही. पण ऐका, मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे, सगळीकडे तुमच्या माझ्या प्रेमाची माणसंच आहेत. पण असं 2 मिनटं दृश्य डोळ्यासमोर आणा की मी देह ठेवला आणि माझ्या अंत्यविधीला तुम्ही सगळे आले. कशामुळं? आमच्या गावात एक कीर्तन झालं होतं ताईंचं, असं म्हणून तुम्ही माझ्या अंत्यविधीला सगळेजण आले. अक्षरशः माझ्या गावामध्ये पाय ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी झाली. कधी? माझ्या अंत्यविधीला. मग आता तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून तिथपर्यंत आले. बरोबर, मग तुम्ही माझ्या चित्तेत उडी घ्यायला पाहिजे. याल ना? म्हणजे सांगून जा मला कोण कोण याल. एकही यायला तयार नाही. का यायला तयार नाही? तर तुकोबराय म्हणतात, एरती माईके दुःखाची जनिते नाही आधी अंती अवसाने, अंतकाळी तुमच्या माझ्या समवेत यायला कोणीही तयार नाही. बरं तुमचं सोडा, तुम्ही म्हणाल तुम्ही दूरचे ताई, आता तुमचं माझं काही रिलेशन नाही, तुम्ही एकदाच कीर्तनाला आल्या, आम्ही खूप दूरचं आहे. ठीक आहे, हरकत नाही, तुमचं सोडा. आता आमच्या मालकांना विचारूया बरं का सगळ्यांच्या समोर, महाराज तुम्ही तर याल ना? आता प्रपंचामध्ये एक बाजू तुम्ही माझी सांभाळता, इथंही सांभाळून घेता, मग आता चितेत उडी घ्यायला काय हरकत आहे का? नाही, महाराजांनी हातच जोडले गड्या. इथं कोणीच कोणासोबत यायला तयार नाही. आणि म्हणून संतांनी स्पष्ट सांगून दिलं. संत तुकडोजी महाराजांचा माझ्या सगळ्यात आवडीचा अभंग तुकडोजी महाराज म्हणतात, तू ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्माला आला या संसारी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोर ढाई ढाई, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहत सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहतो सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. मने तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती, मने तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोर ढाई ढाई, या संसारा पायी,
या संसारा पायी. म्हणून संतांनी आम्हाला जाग केलं की बाबांनो, इथं या बाकीच्या गोष्टींमध्ये रडण्यात अजिबात तथ्य नाही. रडायचं असेल तर माझ्या भगवंतासाठी रडा. आज तुम्ही आम्ही प्रेम करतो, आलतू फालतू व्यक्तीवरती प्रेम करतो, पावलो पावली दुःख सहन करतो. माझ्या संतांनी प्रेम केलं, माझ्या भगवंतावरती प्रेम केलं, म्हणून ते मोक्ष पदाचे वाटेकरी झाले. आणि म्हणून ही सच्चिदानंद पदवी जर तुम्हाला मला घ्यायची असेल ना, हे जीवनाचं सत्य जाणा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणतंही चुकीचं कर्म करत असताना भगवंताला घाबरा गड्या, भगवंताला घाबरा. आपण सहज म्हणतो आज सगळे घरातले लग्नाला गेले, कोणीच नाही घरी, घ्या कपाटातले 500 रुपये चोरून. आपल्याला कोणी पाहत नाही, पण CCTVची आपल्याकडे इतकी बारीक नजर नाही, इतकी बारीक नजर भगवंताची तुमच्या माझ्याकडे. म्हणून कमीत कमी भगवंताला आपण घाबरणं गरजेचं आहे. आता ऐका, मृत्यूकडे घेऊन जाते ऐका. ज्यावेळी अंतकाळी आपण आपला हा देह ठेवू, त्यावेळी या देहातनं पहिल्यांदा आत्मातत्व बाहेर पडतं. एकदाचा आत्मा बाहेर पडला की यमराजाचे काही दूत ह्या मृत्यू लोकामध्ये फिरत असतात आणि मग त्या आत्म्याला घेऊन यमराजाकडे नेल्या जातं. आणि मग मात्र जन्माला आल्यापासनं मरेपर्यंतचा तुमचा माझा कर्माचा लेखाजोखा तिथं उचकल्या जातो की ह्या व्यक्तीला मी भगवंत प्राप्तीसाठी इथे पाठवलं होतं, पण ह्यानं नेमकं काय केलं. मग ते दूत यमराजाला सांगतात की काही नाही, यांनी कधी देवादेव केली नाही, ज्ञानदान केलं नाही, अन्नदान केलं नाही, सद्गुरू केला नाही, सत्संग केला नाही, समागम केला नाही, यानं गोरगरिबांना लुबाडलं, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, याची जिरव त्याची जिरव, असं करत करत संपूर्ण आयुष्य यानं असंच व्यतीत केलं. मग मात्र तुम्हाला मला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये ढकलून दिल्या जातं. देह करील जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कमीत कमी प्रभू परमात्म्याला डोळ्यासमोर ठेवून की तो मला प्रत्येक क्षणाक्षणाला पाहतो आहे, ही गोष्ट अंतकरणात साठवा. आणि 100% कर्म सुंदर झालं की सच्चिदानंद पदवी तुम्ही आम्ही बहाल केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या या साधने साधने, आयुष्याच्या या साधने साधने, साधने, आयुष्याच्या या साधने साधने, सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घे धन. आम्ही जन्मा आलो आलो, धन आम्ही जन्मा आलो आलो, धन मी जन्मा आलो आलो, धन आम्ही आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे रे, सच्चिदानंद पदवी घे रे, सच्चिदानंद पदवी घे रे, सच्चिदानंद पदवी घे रे, सच्चिदानंद पदवी घे रे. वा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आयुष्यभराची पावटणी व्हावं असं जर वाटत असेल ना, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाची निशाणी तुम्हाला मला करायची आहे. आणि असं जर वाटत असेल ना की आत्तापासून आपण तयारीला लागणं गरजेचं आहे. मी नेहमी हसल्यावारी सांगत असते की आपल्या घरामध्ये परिवारामध्ये जर एखादं लग्न असेल तर आपण 3-3 महिने अगोदर तयारीला लागतो. लग्न असतं एका दिवसाचं, पण आपण सगळीजणं 3-3 महिने अगोदर तयारीला लागतो. मग महिला मंडळ आपल्याला सगळ्या गोष्टी मॅचिंग पाहिजे असतात म्हणून. पण कधी आपण हा विचार केला का हो, कधी आपण मृत्यूच्या तयारीला लागलो की मला एक ना एक दिवस हे सगळं विश्व सोडून जायचं आहे? नाही लागलो तयारीला. आणि म्हणून वारंवार संत महात्मे म्हणतात, ही स्वर्गाची निशाणी जर करून घ्यायची असेल तर आत्तापासनं तयारीला लागा. स्वर्गाची निशाणी करायची आहे, तयारीला लागायचं आहे होत आई, पण आम्ही परमार्थ कोणता करू? अतिशय सोपा परमार्थ. माय बापे केवळ काशी, तेणे न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. आपण सर्वजण पुंडलिकाची गोष्ट ऐकत आलो. खूप सारी पाप जीवनात झाली होती. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट,
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आले भेटा या श्री हरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथ नांदतो श्री हरी हिला दाखवा पंढरी आई वडिलांच्या गळ्याला दोरी आणि बायको खांद्यावरी आणि पुंडलिक तीर्थयात्रा करी अशी अवस्था पुंडलिकाची होती. पुंडलिकाला कळून चुकलं की आपल्या हातून खूप पाप झाली आयुष्यभर, आता मात्र तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी लावून पत्नीला खांद्यावरती घेऊन पुंडलिक तीर्थयात्रा करतायत. जेव्हा या एका ठिकाणी आरामासाठी थांबले, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्यावेळेस मात्र पुंडलिकानं जाणलं की माझ्या आई वडिलांमध्ये भगवंत आहे. कारण सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. माझ्या आई वडिलांमध्ये सुद्धा भगवंताचाच अंश आहे. आणि मग मात्र आई वडिलांची सेवा करण्याचं ठरवलं. एका मांडीवर आईचं डोकं आहे, दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं आहे, समोर विश्वाचा मालक येऊन उभा आहे आणि पुंडलिकाला आवाज देतोय, पुंडलिका अरे तुझ्या भेटीसाठी आलोय, कमीत कमी आमच्याकडे बघ तरी. पुंडलिक म्हणतात, देवा क्षमा कर, आता मी उठूच शकत नाही. असेच पुंडलिक बसलेले असताना आई वडिलांच्या सेवेमध्ये पाठीमागं एक वीट झुगारली आणि आजही 28 युगे झाली तरी माझा पांडुरंग परमात्मा असाच्या असा उभा. युगे 28 विटेवरी उभा का? तर फक्त आई वडिलांची सेवा केली म्हणून. आज आम्हालाही वाटतं खूप परमार्थ करावा. आजचा तुमचा माझा जो परमार्थ आहे ना, आपण 4-4 तास देवपूजा करतो बरं का, 4-4 तास देवपूजा करतो, पण घरामध्ये असणाऱ्या आई वडिलांशी धड बोलत सुद्धा नाही. हा दिखाव्याचा परमार्थ आपल्या घरात चालू आहे. परंतु चोखोबराय स्पष्ट बोलले, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा आणि काय बुललासी वरलिया रंगा. या वरल्या रंगाला बोलून काही उपयोग होणार नाहीये. तो परमार्थ अंतकरणातनं साध्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संतांनी हा परमार्थ आपल्याला सांगितला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. आई वडिलांना जर तुम्ही देव मानत असाल, त्यांचे आशीर्वाद जर तुमच्या माझ्या पाठीशी असतील ना, तर ह्या जगानं तुमच्या माझ्यावरती प्रेम करावं ही अपेक्षा कधी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून वारंवार घरामध्ये परिवारामध्ये ज्या ज्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहणं खूप गरजेचं आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या मस्तकावरती ठेवणं खूप गरजेचं आहे. याही कुटुंबातनं करती हरती माई माऊली निघून गेली. वर्ष झालं गड्या, वर्ष झालं, पण आईवरती प्रेम किती असावं हे जिथं जागतं उदाहरण या परिवाराचं आहे. किती प्रेम असावं आईवरती. कमीत कमी महाराज आमच्या दत्तभाऊंला जवळजवळ 20 ते 25 फोन झाले तेवढ्या 4-8 दिवसामध्ये. का कार्यक्रमाचं नियोजन, आमच्या महाराजांना 15-20 फोन झाले. कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं, ही गोष्ट घ्यायची का, ती गोष्ट घ्यायची का. किती प्रेम असावं आईविषयीचं, अनन्यसाधारण प्रेम. खूप आनंद वाटलात महाराज, कारण आई वडिलांसाठी आपण इतकं सगळं करतो म्हणजे तीही बिचारी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी सांगत असते, यदा कदाचित कधी आईची आठवण आली ना, 5 मिनटं माझ्या भगवंताच्या मूर्तीकडे पहा. आणि जर कधी भगवंताची आठवण आली तर आईच्या मूर्तीकडे पहा. प्रेम, नम्रता, माया, ममता, सहनशीलता सगळे दैवी गुण भगवंतानं त्या आईमध्ये भरले. माझे भगवंत नाही प्रत्येक घरोघरी येऊ शकले, हो नाही येऊ शकले, पण भगवान परमात्म्यानं सुंदर अशी आई, तीही आत्मा रूपानं भरलेली ती माई माऊली प्रत्येक घरोघरी दिलेली आहे. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए, जन्मों की दीवारों पे हम प्यार अपना लिख जाए, ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. हो आ आ आ आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आणि म्हणून आईची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. किती प्रेम करावं आईनं. लहानपणी
ओक्साबोक्षी रडत होतो, आई मला भूक लागली, आई मला दूध प्यायचंय ग. त्या आईनं तुम्हाला मला पदराड घेतलं, स्तनपान केलं. अहो कितीतरी कोटीनं समाज समोर असू द्या, त्या माई माऊलीनं तुम्हाला मला पदराड घेतलं, स्तनपान केलं, दूध पाजलं. एका बाजूनं आईचं दूध तुम्ही आम्ही पित होतो, दुसऱ्या बाजूनं त्या आईच्या छातीमध्ये तुम्ही आम्ही लाथा मारत होतो. तरी त्या आईनं हा विचार कधी केला नाही, या लेकराला आता मी दूध पाजते, दुसऱ्या बाजूनं लेकरू छातीत लाथा मारते, हे लेकरू मला म्हातारपणी सांभाळेल किंवा नाही. नाही विचार केला त्या आईनं. विचार का केला नसेल, तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये वाढलो. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगावं तुमचं हितभर पोट फाडावं लागेल, तेव्हा बालकाचा जन्म होईल. त्या माई माऊलीनं होकार द्यावा गड्या. आईनं सांगावं मी गेली तरी चालेल, माझं लेकरू वाचलं पाहिजे. किती अनन्यसाधारण जीवनात उपकार आहे त्या आईचा. आई गेल्याच्या नंतर पुन्हा हे प्रेम आईचं मिळूच शकत नाही. जुन्या बायका म्हणायच्या आई मरून मावशी उरो, पण आई आई करी ते ग आई कोणीचं होईना. माझ्या आईची ग सर शेजार नरीला येईना. नुसता गावचा सप्ताह बसू द्या, दिवाळीचा सण जवळ येऊ द्या, आज थांबण्यासाठी माई माऊली राहिली नाही गड्या. बंगल्यातला आनंद घेण्यासाठी ही माई माऊली राहिली नाही. खूप मोठं दुःख आहे, खूप मोठं अनन्यसाधारण दुःख आहे. या जगतामध्ये कोणत्याही माई माऊलीच्या चेहऱ्याकडे पहा गड्या. कोणतीही आई स्वतःसाठी कधी जीवन जगत नाही, ती जीवन जगते इतरांसाठी, मुलाबाळांसाठी, लेकरा बाळांसाठी. स्वतःसाठी ती आई कधी जीवनच जगत नाही. आपल्या आयुष्यातल्या पत्नीची, स्त्रीची किंमत आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आयुष्यातनं आपली पत्नी निघून जाते, स्त्री निघून जाते. 4 दिवस तुमची माझी पत्नी घरी नसू द्या, माहेरामध्ये निघून जाऊ द्या. सहज 2 पाहुणे जर आपल्या दारात आले तर ते पाहुणे म्हणतात ताई साहेब घरी नाही वाटतं, इतका घरामध्ये पसारा झालेला असतो. मग आम्हाला आमच्या आयुष्यातलं स्त्रीचं समर्पण कळून जातं की माझी पत्नी माझ्यासाठी काय होती, माझी आई माझ्यासाठी काय होती. आणि म्हणून वारंवार म्हटलं गेलं, जोपर्यंत आयुष्यभरामध्ये आई आहे, पत्नी आहे, तोपर्यंत तिच्यावरती मनमुरादपणे प्रेम करून घ्या गड्या. का प्रेम करून घ्या. घरामध्ये परिवारामध्ये एखाद्या स्त्रीनं थोडाफार मेकअप केला असेल तर अख्खे लोक तिला नावं ठेवतात, हिला सारखा नट्टाफट्टा लागतो. हिला नट्टाफट्टा सोडून काही लागत नाही. त्या स्त्रीनं अंतकाळीचा श्वास घेऊ द्या, अख्खं गाव तिला नटवण्यासाठी येतं. अख्खे तिला पावडर लाली लिपस्टिक लावतात आणि मग सगळेजण म्हणतात गदगदा हलवून की आता तू माझ्याशी काहीतरी बोल ना. एखाद्या स्त्रीला रात्रीचं झोपायला उशीर झाला असेल, 2 मिनिटच ती स्त्री सकाळी लेट उठली असेल तर घरातली लोक अख्खं घर डोक्यावरती घेतात, हिला अजून उठायची सुद्धा अक्कल नाही म्हणून. त्या स्त्रीनं अंतकाळीचा श्वास घेऊ द्या, अख्खं गाव तिला गदगदा हलवायला येतं आणि म्हणतं आता लेट का होईना पण उठ ना ग बाई. तेव्हा आम्हाला आमच्या आयुष्यातल्या आईची, स्त्रीची किंमत कळू लागते. आई निघून गेल्याच्या नंतर आम्ही तिला मांडी देतो बरं का. पत्नी निघून गेल्याच्या नंतर आम्ही तिला मांडी देतो. ज्या पत्नीला, ज्या आईला दिलेली मायेचा उबदार स्पर्श कळत नाही, त्या माई माऊलीला वारंवार तुम्ही आम्ही घातलेली हवा काय कळणार आहे. म्हणून आयुष्यभरामध्ये ज्या ज्या व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांची कदर करत जागड्या. नंतर उरतात त्या फक्त आठवणी. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. आणि म्हणून तू पाहुणा मी पाहुणा, 2 दिवसाचा बाजार सारा. हा सगळा 2 दिवसाचा बाजार आहे. म्हणून आहे तोपर्यंत ही नाती गोती खूप सांभाळा. मनमुरादपणे त्यांच्यावरती प्रेम करून घ्या. आई असेल, वडील असेल, त्यांची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करावं. आपल्याला रोज त्यांचे हातपाय दाबायचे नाही हो. जे स्वच्छ कपडे आपण घालतो ते आपण त्यांना घालायला दिले पाहिजे. जी चटणी भाकरी आपण खातो ती आपण त्यांना खायला दिली पाहिजे. अतिशय सोपी सेवा. आणि 5 ते 10 मिनटं त्या आई वडिलांच्या जवळ दिवसभरातनं एकदा तुम्ही आम्ही बसलो पाहिजे. आई तुला काय वाटतं. बाबांना विचारा, बाबा तुम्हाला काय वाटतं. त्यांचं मन एकदाच तुमच्या माझ्याजवळ मोकळं झालं की आयुष्यातले 5 ते 10 वर्ष त्यांचे वाढल्याशिवाय राहणार नाही का. तर अंतकरणामध्ये दुःख साठलंय की मी बोलू कोणासमोर. मला कोणाला तरी तो भाव व्यक्त करायचा आहे, पण नाही कोणाला सांगू शकत. इथून घरी गेल्याच्या नंतर विनंती आहे, इथून घरी गेल्याच्या नंतर आपल्या वयोवृद्ध आई वडिलांच्या जवळ 5 ते 10 मिनिटं बसा आणि विचारा त्यांना, आई तू बरी आहेस का ग. बाबा तुम्ही बरे आहात का. ढसढसा रडतील ते. बाळा
आतापर्यंत तुझ्या कामासाठी, प्रपंचासाठी, संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये स्वतःला पूर्णतः झोकून घेतलंस. आज असं काय झालं की तू माझ्या जवळ येऊन बसलात. आनंद वाटेल त्यांना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही सेवा तुम्ही आम्ही साध्य करत असताना भगवंताला डोळ्यासमोर ठेवा. आणि भगवंताला खुश करायचं असेल तर पहिल्यांदा आई वडिलांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आम्ही ते समाधान ठेवणं गरजेचं आहे. वारंवार आईची आठवण होते, कधी कधी होते. एका गीतकारानं सांगितलं, हंबरून हंबरून वासराले चाटीती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटीती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या तो जवाना, दुष्काळात मायेच्या माझा तला होता पाना. पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटीती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माय माऊली गेली. कैलासवाशी गंगा भागीरथी हौसाबाई पंढरीनाथ साकुरे. खरं तर वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे या गावचा अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना या माय माऊलीनं देह ठेवलेला आहे. या आजीला खरं तर 3 मुले, बाबासाहेब दादा, शिवाजी दादा आणि बबन दादा. अतिशय गोड असा सुंदर असा हा परिवार. 4 पुतणे, 3 पुतण्या, असे नातवंडे, नाती, असा सुंदर असा गोड असा हा परिवार. सर्व परिवार जो काही आहे तो वारकरी आहे, माळकरी आहे. सगळीजण वारकरी संप्रदायाचे सेवक आहेत. शिवाजी दादा पंढरीनाथ हे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे विश्वसनीय कार्यकर्ते ते आहेत. आणि विशेष म्हणजे आजींची ज्या सुनबाई आहेत त्या सौभाग्यवती रुक्मिणीताई शिवाजी साकुरे या मार्केट कमिटीच्या संचालिका आहेत. असा हा आजींचा हसता खेळता सुशिक्षित हा गोड असा परिवार आहे. आजीच्या परिवारामध्ये 6 शिक्षक आहेत व इतर नातू सुंदर पद्धतीची नोकरी करतात. आजीच्या स्वभावाबद्दल सांगायचे तर कष्टातनं खरं तर हा सुंदर असा प्रपंच आज जे काय आपल्याला हे वैभव दिसतं आहे ती या सगळी माय माऊलीची कृपा आहे. नवे आजीला फारशी त्यांच्या पतिदेवांची साथ मिळाली नाही, पण तरीसुद्धा श्री समर्पण आत्ता जे मी सांगितलं ते सगळं जिद्दीनं या माय माऊलीनं उभं केलेलं आहे. आणि म्हणून असे 3 हिरे ह्या माय माऊलीच्या पोटी जन्माला आले. आणि अशाच हिऱ्यांची चमक आज आपल्याला दिसते आहे आजच्या या कार्यक्रमातनं. आणि म्हणून या ठिकाणी मुलांनी आजीचा खूप गोड असा सांभाळ केलेला. विशेष म्हणजे उठता बसता खाता पिता 8ही प्रहर या माय माऊलीच्या मुखामध्ये नेहमी भगवान परमात्म्याचं नामस्मरण असायचं. या माय माऊलीनं खरं तर त्यांचा जन्म हा सार्थकी लावलेला आहे. कारण भगवान परमात्म्याचं असीम असं असणारं नातं त्यांच्यासोबत दृढ होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जसं की आजीनं त्यांचा शेवटचा दिवस गोड केला तसं आपण देखील हा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आजीच्या पावलावरती पाऊल ठेवून वारकरी संप्रदायाला वारंवार आपल्या अंतकरणामध्ये जागा देऊन खऱ्या अर्थानं हे नामचिंतन केलं पाहिजे. नवे प्रत्येकजण म्हणतं की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. ह्या माय माऊलीची इतकी आठवण आज आपल्याला का होते तर तसं कर्म त्या माय माऊलीचं होतं. मी नेहमी सांगते माणूस आज जीवन जगत असताना किती दिवस जीवन जगला हे महत्त्वाचं नाही आहे, पण तो जीवन कसं जगला हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. माणसाचं जीवन कसं असावं, भर चौकातनं जर यदा कदाचित तुम्ही आम्ही कधी चाललो तर कमीत कमी 2 लोक तुमच्या माझ्या आजूबाजूला येऊन चालली पाहिजे. एखाद्या ठिकाणी तुम्ही आम्ही बसलो तर 2 लोक तुमच्या माझ्या आजूबाजूला येऊन बसली पाहिजे. ह्याला जगणं वागणं म्हणतात. आणि अंतकाळी तुम्ही आम्ही देह ठेवल्याच्या नंतर ज्या व्यक्तीच्या कानावरती हा आवाज जाईल की अमुक व्यक्तीनं देह ठेवला, तुमच्या माझ्यासाठी खळखळ प्रेमाचे 2 अश्रू तरी डोळ्यात यायला पाहिजे. ह्याला जगणं वागणं म्हणतात. आणि म्हणून अशीच सुंदर पद्धतीचं जीवन जगलेली ही माय माऊली जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अतिशय गोड सुंदर पद्धतीचा परमार्थ साध्य करत खरं तर ह्या माय माऊलीचा शेवटचा दिवस गोड झालेला आहे. आणि या संपूर्ण साकुरे कुटुंबाने अतिशय गोड अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन केलेलं आहे.
महत्त्वाचा शुभ संदेश. या ठिकाणी खरं तर आपण वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहे. अगदी मी कुठेही गेली तरी हा संदेश देत असते. आपण वर्षश्राद्धाला येत असताना जी काही टोपी टॉवेल साड्या घेऊन येतो ते आणण्यापेक्षा इथून पुढं टोपी टॉवेल साड्या परिवारातल्या लोकांनी आणल्या तर ठीक आहे, पण ते आणण्यापेक्षा आपण जितके पैसे दुकानदाराला देतो तितके पैसे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये ज्याच्या त्याच्या ऐपतीनं इथे दादांच्या हातात पैसे द्या. का तर घरामध्ये पोतीच्या पोती भरतात, काही फायदा होत नाही आणि दुकानदार पुन्हा माघारी सुद्धा घेत नाही. आणि तुम्हाला जर वाटतच असेल की त्या दादांना भरभरून दिलंय भगवंतानं, त्यांना पैसे नको आहेत, भरपूर आहे त्यांच्याकडे, त्यांना नाही आहे गरज पैशांची, तर मग तुम्ही सगळेजण मिळून गावच्या शाळेसाठी ते दान करून टाका. गोरगरिबांना ते कामी येतील. अतिशय गोड सेवा खरं तर आपल्याकडनं होऊ शकते. वह्या असतील, सिस पेन्सिल असतील, पाटी असतील, दप्तर असतील किंवा पोशाख असेल, शाळेचा गणवेश, काही ना काहीतरी सेवा आपली होऊन जाईल. असो, आज या कुटुंबाने अतिशय गोड, अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन केलं, म्हणून पुन्हा एकदा या संपूर्ण परिवाराची मी ऋण व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण माझ्यासाठी देवस्वरूप आहात. अतिशय गोड या ठिकाणी कीर्तन सेवा श्रवण केली. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पवार यांची ही वारकरी शिक्षण संस्था अतिशय गोड या ठिकाणी साथ दिलेली आहे. आश्वी या ठिकाणाहून ही विद्यार्थी आलेली आहे. या ठिकाणी सर्वांनी महाराजां कीर्तन पण करतात महाराज, आणि अतिशय गोड गायन महाराजांचं आहे. ज्ञानेश महाराज अतिशय गोड साथ. त्याच्यानंतर अच्छा, ओके ओके, इथलेच आहात का महाराज? वा 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 वा. याच्या अगोदर पण खूप वेळा योगायोग आलेला आहे आमचा, परंतु माझ्या नाव आठवण येत नाही. दीदी अतिशय गोड गायन महाराज, खूप छान या ठिकाणी साथ महाराजांनी दिलेली आहे मृदुंगाची सुद्धा. आणि महाराजांच्या हातामध्ये खरंच सरस्वतीचा वास आहे. अतिशय गोड साथ हार्मोनियमची महाराजांनी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना वाटत असेल की आमचं कर्म सुंदर व्हावं, स्वर्गामध्ये माझी निशाणी व्हावी, तर त्याच्यासाठी काय करावं तुकोबराय सांगतात अभंगाच्या शेवट. दुगमने पावठणी दुगमने पावठण दुगमने पावठणी, दुगमने पावठणी. करू सर्गा चिरे जाने, करू सर्गा चिरे जाने, धन्य मी जन्म आलो, धन्य मी जन्म आलो. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही गरबालो, धन्य आम्ही गरबालो. हे दास विठोबाचे झालो, दास 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 बात झालो. दास, दास,
विठोबाचे झालो झालो मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बनी हमारा दूर की नदिया हर दिशा से बहके सागर में मिले बादलों का रूप लेके बरसे हलके हलके दास विठोबाचे झालो झालो धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा आलो. आणि म्हणून खरं तर अतिशय गोड अतिशय सुंदर साथ या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी बाबांनी 2 तास विण्याची सेवा दिली. या ठिकाणी आईसाहेब तुळशी घेऊन उभे आहेत. उदार अंतकरणानं तुमचे ऋण व्यक्त करते. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी देवस्वरूप आहात. वयानं ज्ञानानं कीर्तीनं खूप मोठे आहात आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी शांतचित्ताने सेवा श्रवण केली. आपलं यूट्यूब शूटिंग या ठिकाणी चालू आहे. सिद्धेश्वर दादा अगदी आळंदीहून या ठिकाणी आलेले आहेत. भगवंत चॅनल आणि माझा कीर्तनकार चॅनल दादांचा आहे. अतिशय गोड या ठिकाणी शूटिंग आहे. जेव्हा कधी आपल्याला आठवण येईल की हा कार्यक्रम आपण बघावा तेव्हा आपण बघू शकतो. म्हणून त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी अतिशय गोड साऊंड सिस्टीम दादांची आहे. कधी सांगण्याची वेळच आली नाही. अतिशय गोड आवाज दादांनी दिला. त्यांचे उदारंतकरणाने ऋण व्यक्त करते. आमचे पतिदेव आदरणीय हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज तोरमल, आमचे बंधू दत्तात्रय महाराज हसे अगदी वेळेत या ठिकाणी पोच केलं. त्यांचे ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या थोर अशा संतांच्या दर्शनाचा योग आला ते आमचे गुरुबंधू आदरणीय अमोलजी महाराज साखरे आणि अमोलजी महाराज साकुरे, अमोलजी महाराज शेलार यांनी संपर्क साधला होता. उदार अंतकरणानं त्यांचे ऋण व्यक्त करते. पुन्हा एकदा या साकुरे कुटुंबाचे ऋण व्यक्त करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना माझ्या सद्गुरूनं जे जे काही आज या ठिकाणी वर्धून घेतलेलं आहे, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन कृपा आशीर्वादानं जशी जशी बुद्धी दिली तसं तसं या ठिकाणी भाव ठेवण्याचा या ठिकाणी थोडासा प्रयत्न आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे ऋण व्यक्त करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. ठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय हरी जय जय कुमार कुमाई कुमार 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 कुमार